मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे सगळ्यात मोठी आपली आषाढी एकादशी. तर आता पंढरपूरला जाणं तर आपलं काही शक्य नाही. म्हणलं चला एखादं छोटं मोठं देवस्थान तरी करून येऊ, कारण आता किती दिवस झाले कुठे गेलंच नव्हतं. म्हणून आज आहे ना आम्हाला अनवेल जायचं आहे. तिथंच विठ्ठलाचं मंदिर आहे ना, तिथंच जायचं दर्शनासाठी. चला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. चपला मास तिकडे आहे, तुमच्याकडे. तर आम्हाला यायला ना खूप उशीर झाला होता आणि आता आहे ना हा व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा आहे, कारण काल एवढा पाऊस आला तर काही शूट करणं झालंच नाही. तर मग आहे ना आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उपवासासाठी वरण बनवलं होतं आणि त्याच्यासोबतच खायला काहीतरी छान अशी चवदार भाजी करू म्हटलं. तर मग मी मठ भिजू घातले ना, मठच बनवायचे होते. त्यासाठी ना आधी मी शेंगदाणे खोबरं छान असं भाजून घेतलं, कांदा कढाईमध्ये टाकला, तेल गरम झाल्यावरती कांदा पण छान कलसून घेतला, लाल होईपर्यंत कलसून घेतला. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा मसाला टाकून छान असं परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये ना मी मटकी टाकणार आहे आणि मटकीला पण आहे ना छान असं परतून घ्यायचं. छान म्हणजे नरम होती ती. आपल्याला ना या पद्धतीत जर मटकी बनवली ना तर आधी कलसून घ्यायची गरज पण पडत नाही आणि आपला वेळ पण वाचतो आणि पटकन पण भाजी होते. आणि या पद्धतीची भाजी ना खायला पण खूपच छान लागते. आता आहे ना हे छान कलसून झालं होतं. मग मी त्याच्यामध्ये जे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं काढलं होतं ना ते टाकून दिलं. त्याला पण छान असं कलसून घेतलं, कारण आपलं आहे ना म्हणजे जर वाटणच कच्चं असलं ना तर भाजी बी चवदार लागत नाही खायला. आता बघा आपली भाजी छान अशी तयार झाली आहे. जेवढं पाणी टाकायचं व्यवस्थित पाहून घ्यायचं, घट किती पाहिजे, पातळ किती पाहिजे आणि व्यवस्थित जेवढं पाणी टाकायचं आहे ते तेवढं टाकून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकली आणि तुम्ही पाहू शकतात की आपली मटकीची भाजी छान अशी शिजली आहे, तरी पण छान आली आहे. आणि ही भाजी ना वरणासोबत किंवा अशी पण खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा तरी नक्की ना या पद्धतीने मटकीची भाजी करून बघा. आणि खायला आहे ना मटकी, गावरान मटकी ना खायला पण खूप छान लागते बरं का. आणि कोमं पण तिला आहे ना जास्त येतात, म्हणजे भिजती पण खूप लवकर.